नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. 1,49,00,000चा सीसीटीव्ही प्रकल्प फसला. 120 पैकी 55 कॅमेरे बंद. पेणकरांच्या सुरक्षेशी खेळ, पोलिसांची वाढली डोकेदुखी. पेण शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तब्बल 1,49,57,000 रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा कणा मानल्या जाणाऱ्या या यंत्रणेतील 120 पैकी तब्बल 55 सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत असून यामुळे चोरट्यांचे फावले तर पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. पेण नगरपालिकेने आरोही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचा ठेका दिला होता. ठेक्याच्या अंदाजपत्रकानुसार 124 सीसीटीव्ही कॅमेरे, 43 पोल, 1.5 टन क्षमतेची एसी कॅमेरा व एसी साठी स्वतंत्र बॅटरी बॅकअप आणि 2 वर्षाची देखभाल व्यवस्था अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याचे दिसून येत आहे. माहितीनुसार 124 ऐवजी केवळ 120 कॅमेरे बसविण्यात आले. 43 ऐवजी फक्त 30 ते 31 पोल उभारण्यात आले. तर 1.5 टन एसीच्या जागी 1 टन क्षमतेची एसी बसवण्यात आली. याहून गंभीर बाब म्हणजे कॅमेऱ्यांसाठी आवश्यक असलेला बॅटरी बॅकअप उपलब्ध नसल्याने वीज पुरवठा खंडित होताच संपूर्ण यंत्रणा ठप्प पडते. परिणामी शहरात चोरी, पाकिटमारी, मोबाईल चोरी किंवा इतर गुन्हे घडल्यानंतर नागरिक सीसीटीव्ही फुटेजच्या आशेने पोलीस ठाणे गाठतात. मात्र अनेकदा कॅमेरे बंद असल्याने किंवा वीज गेल्याने रेकॉर्डिंगच झालेली नसते. त्यामुळे संतप्त नागरिक आणि पोलीस यांच्यात वाद निर्माण होण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पाचा कंट्रोल रूम हा नगरपालिकेत असणे अपेक्षित असताना तो पेण पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यंत्रणेतील त्रुटींचा फटका थेट पोलिसांना बसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पेण पोलीस ठाण्याने नगरपालिकेशी अधिकृत पत्रव्यवहार करून हा कंट्रोल रूम पोलीस ठाण्यातून हटवून नगरपालिकेत हलवण्याची मागणी देखील केली आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला संपूर्ण रक्कम अदा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मग काम पूर्ण क्षमतेने झाले का? अंदाजपत्रकातील सर्व बाबींची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली का? कामाची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आरोही प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी कंधार कोल्हेटकर यांच्याशी संपर्क साधून या बंद कॅमेराबाबत भूमिका जाणून घेण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अवघ्या 6 महिन्यांच्या आत कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पाची अशी दयनीय अवस्था होत असेल तर हे काम निकृष्ट दर्जाचे झाले का? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारलेली यंत्रणा जर स्वतःच बंद पडत असेल तर हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा विषय नसून करदात्यांच्या पैशाची उघड उधलपट्टी आणि पेणकरांच्या सुरक्षेशी झालेला गंभीर खेळ असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. आता पेणकरांचा एकच सवाल आहे, 1,49,00,000 रुपये नेमकी कुठे खर्च झाले आणि या निकृष्ट कामासाठी जबाबदार कोण? तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.